तर का म्हणता सिंधियाच्या मित्रांनो, चंद्रपूरवरून आलोच होतो. वैभ्या आला होता बस स्टॉप घ्यायसाठी. तेथून गेलो आम्ही सलूनमध्ये. यांच्या तर मटकना मस्त जास्तच दिसत आहे. मस्त तोंडाला लावून ठेवले. गोरा गोरा होते का काय एका दिवसात. तर हा ती नाश्ता करत आहे. हा तर मस्त झोपून आहे. आता यांचा पण मी म्हणलो मी बी करावं म्हणलो कटिंग. आता थोडंसं चांगला दिसलं पाहिजेत ना म्हणून. अच्छा हमको सिखा रिया है. कटिंग दाढी करून झाली होती सगळ्यांची. आता लागली होती भूक. तर त्याच्यापेक्षा आपण म्हणलं चला बिर्याणीच खाले जाऊन. आमच्यामध्ये एकच जण होता लस्सी पेत होता पण बिर्याणी नव्हता खात. मग निघलो घरी जासाठी. आता तुम्हाला तर माहिती आहे घरी गेलं होतं आपण काही घरी राहत नाही, कारण आपण आलो नवरदेवाच्या घराकडं. नवरदेव भाऊ लागत असेल तर जास्तच कामं राहतात आपल्या मागं. आता मी चाललो हळदीले आणि यांनी पहिलेच माझ्या घरी येऊ नयेत. इकडे नाचत बी आहेत आणि फोटोशूट बी चालू आहे यांचा. मग आम्ही कायले मागं राहू म्हणलो. आता आम्ही चाललो नाचासाठी, कारण भाऊ हळदीचा कार्यक्रम म्हणला तर नाचल्याशिवाय मजा काही येत नाही. आता यांले पापाचा पराबनाचा आहे वाटते. कैसा लगा मेरा मजाक? 10 वाजता झाला डीजे बंद. मग आम्ही गेलो जेवण करायसाठी. आता याला जसं काही तेलातूनच काढून देणार आहे गरम गरम. लागले मग लाईनीमध्ये आणि खाली बसून जेवण करायची मजाच वेगळी आहे. जेवण झालं मग आम्हाला जायचं होता नवरदेवाकडे. चालून तर सुमित भाऊ आपले प्रोसेस करतच होता. आता आम्हाला काही कामधंदे नव्हते तर गोष्टीच करत बसणार आहोत. पण या म्हणतच होता का मेवणीला हळद लावल्याशिवाय सोडत नाही, आणि ते तर त्यांना केलंच पूर्ण. आणि इकडे सुमित भाऊले बी हळद लावतच होते. तर चला मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.